Hello friends, once again welcome you all in the second lecture of periodic table. In previous lecture, we already covered the introductory part of periodic table, that is what is meant by atom, what is meant by element, what is meant by atomic number, and then atomic mass number. And the most important is how we can use tricks to remember the whole periodic table, that is all the elements. Now we want to change one sentence, right? Which sentence? For 16 group element we already said ऊस शेती पाऊस लोळवतो. याच्याऐवजी आपण मराठीमध्ये काय करूया? ऊस, तिथं बघा, ऊस शेती पाऊस लोळवतो. याच्याऐवजी काय करायचं? ऊस शेती पावसाने लोळवली. मध्यंतरी खूप पाऊस झाला, ऊसाला काय केलं? लोळवलं. कुणी लोळवलं? पावसानं लोळवलं. मग वाक्य काय म्हणायचं आपण? ऊस शेती पावसाने लोळवली. एलव्ही म्हणजे मानो लिव्हर मोरियम. एलव्ही म्हणजे काय? लिव्हर मोरियम. त्याचा सिम्बॉल काय? एलव्ही. लोळवली, एलव्ही, लिव्हर मोरियम. ओके. ऊस शेती पावसाने लोळवली. ऊस शेती पावसाने लोळवली. नाव इन this lecture we try to discuss the most important point is the electronic configuration. What is the electronic configuration? That is the distribution of electron in various orbital. आता जर मी असं तुम्हाला सांगायला गेलो तर तुम्हाला काही समजणार नाही. आणि मग समजण्यासाठी मी काय केलं पाहिजे? समजण्यासाठी डे टू डे लाईफ मधलं मी एक्झाम्पल दिलं पाहिजे. ते एक्झाम्पल काय असणार आहे? तर माझं जिंती खूप सुंदर असं गाव आहे, राईट. आणि त्या गावाच्या मध्यभागी काय आहे? त्या गावाच्या मध्यभागी मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये कोण कोण राहतं? तर त्या मंदिरामध्ये बाळानो राहतं प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स, म्हणजे राहतात देव. प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स म्हणजे राहतात कोण? देव राहतात. मग प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स कुठे असतात? केंद्रकाच्या आतमध्ये असतात. बाहेर कोण फिरतं? म्हणजे आपण. सगळी जे लोक फिरतात ते बाहेर असतात, न्यूक्लियसच्या बाहेर. म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन बाहेर आहेत बाळानो, राईट. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर? लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? डिनोटेड बाय झेड. ॲटॉमिक नंबर इज द नंबर ऑफ प्रोटॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आउटसाइड द न्यूक्लियस. असं का म्हणताय सर तुम्ही? कारण की प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज, दोघांचा नंबर कसा असतो? सेम असतो. मग तुम्ही प्रोटॉन म्हणला काय आणि इलेक्ट्रॉन म्हणला काय? अर्थ काय होतो? एकच होतो. प्लस आणि मायनसची संख्या सेम असते, त्यामुळे प्लस मायनस इज इक्वल टू 0. अँड दॅट इज वाय ऑल ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ऑल ॲटम्स आर व्हॉट? इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि मग आपण बघितलं ॲटॉमिक मास नंबर. सिंपल आहे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय? तर कुणाकुणाची बेरीज? न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेला तर काय म्हणतो आपण? ॲटॉमिक मास नंबर. सो ॲटॉमिक मास नंबर इज द नंबर, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस. आणि आपण एक सेंटेन्स काय म्हणतो? द मास ऑफ ॲटम, द मास ऑफ अन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड विदिन द न्यूक्लियस. अणुचं वस्तुमान हे अणुच्या केंद्रकामध्ये सामावलेलं असतं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज. ओके. नाव मग आता आपल्याला काय बघायचं बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं आहे. गावाच्या मध्यभागी काय आहे? मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये कोण असतात? देव. देव म्हणजे कोण? प्रोटॉन, न्यूट्रॉन, अनेक पार्टिकल, मिझॉन, अँटीन्यूट्रिनो, न्यूट्रिनो अप टू हिग्स बोसॉन. आणि मग त्याला नाव दिलं, आता लेटेस्ट डिस्कवरी, हिग्स बोसॉनला नाव दिलं गॉड पार्टिकल. नाव काय दिलं? गॉड पार्टिकल, राईट. म्हणजे देवच ना. गॉड पार्टिकल म्हणजे देवच. असे अनंत अनेक पार्टिकल्स न्यूक्लियस मध्ये आहेत. न्यूक्लियसच्या बाहेर कोण फिरते बाळांनो? न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरतात. मग इलेक्ट्रॉन म्हणजे कोण? आपण. गावाच्या मध्यभागी मंदिर म्हणजे न्यूक्लियस. त्याच्या भोवती कोण फिरतं? त्याच्या भोवती कोण राहतं? तर त्याच्या भोवती सर्व लोक म्हणजे इलेक्ट्रॉन राहतात. आता हे इलेक्ट्रॉन कुठे राहतात? घरामध्ये राहतात. घरं कुठे असतात? गल्लीमध्ये. आणि गल्ली कुठं आहे? ॲटम मध्ये. तर बाळांनो ॲटमच्या मध्यभागी काय असतं? न्यूक्लियस असतात. त्याच्या भोवती काय असतात? गल्ली असतात. म्हणजे त्याच्या भोवती काय असतात? शेल असतात, राईट. आणि ते पिक्चर इथं दाखवण्याचा काय केलेला आपण? प्रयत्न केलेला आहे. तर ॲटमच्या मध्यभागी काय असतो? केंद्रक असतो, बरोबर आहे. मग पहिली गल्ली सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 7 पेटा म्हणजे 7 शेल. जेवढ्या गल्ल्या तेवढ्या शेल.
मग शेल म्हणजेच काय मराठीमध्ये गल्ली म्हणूया आपण समजण्यासाठी आपल्याला. गल्ली म्हणजे काय शेल, गल्ली म्हणजे शेल आणि शेलला नोटेशन काय म्हणतो आपण एन, आणि एन म्हणजेच काय बानो स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण ते बघावं लागणार आपल्याला. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता हे प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे गल्लीचा नंबर, पहिली दुसरी तिसरी चौथी. आता आपल्या गावामध्ये गल्ली असते, गल्लीमध्ये घरं किती पण असतात, पण तसं जिंतीमध्ये नाहीये. जिंतीमध्ये नाही म्हणजे ॲटम मध्ये तसं नाहीये. तर कसं असतं बाळांनो, पहिल्या गल्लीमध्ये एकच घर, दुसऱ्या गल्लीमध्ये 2 घरं, तिसऱ्या गल्लीमध्ये 3 घरं, चौथ्या गल्लीमध्ये किती घरं 4, मग 5व्या गल्लीत किती असणार, ऑब्वियस राईट, 5व्या गल्लीमध्ये 5 असणार, 6व्या गल्लीमध्ये 6, 7व्या गल्लीमध्ये 7. पण बाळांनो त्यातली काही घरं रिकामी आहेत, त्या घरामध्ये अजून कोणी राहायला आलेलं नाही, ती घरं बांधून तशीच पडलेली आहेत. जर तुम्ही त्याच्यावरती काम केलं, एलिमेंटवरती नवीन एलिमेंट शोधले गेले, तर त्या घरामध्ये कोणतरी राहायला येईल. आता आपल्याकडे किती एलिमेंट आहेत, किती लोक आहेत, 118 आहेत. आणि त्यामुळं 118 लोक ज्या घरात राहतात ती घरं सोडून अजून काही घरं कशी आहेत, रिकामे. ती घरं कुठली कुठली आहेत ते पण आपल्याला बघायचं. पहिल्या गल्लीमध्ये कुठलं घर असतं, पहिल्या गल्लीमध्ये घर एकच, कुठलं असतं, यस असतं. दुसऱ्या गल्लीमध्ये 2, मग SP. तिसऱ्या गल्लीमध्ये 3, SPD. चौथ्या गल्लीमध्ये SPDF. 5व्या गल्लीमध्ये घर 5, SPDFG. अहो सर थांबा, जी आम्ही ऐकलंच नाही. अरे बाळांनो, जी घरं आहे त्या जी घरामध्ये अजून इलेक्ट्रॉन गेलेले नाहीत, तुम्हाला एलिमेंट तयार करावे लागतील. आणि मग जी घर काय केलं जाईल, भरलं जाईल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय करेल, एंट्री करेल. म्हणजे जी पासून पुढच्या ऑर्बिटल रिकाम्या आहेत. कुठपर्यंत ऑर्बिटल भरलेत, F पर्यंत ऑर्बिटल भरलेले आहेत. जी पासून पुढचे ऑर्बिटल कसे आहेत, रिकाम्या आहेत. राईट. 5व्या गल्लीमध्ये 5, 6व्या गल्लीमध्ये 6, 7व्या गल्लीमध्ये कुठले कुठले असणार, SPDFG, H आणि I, म्हणजे I पर्यंत असणार आहेत. आता या प्रत्येक घरामध्ये किती लोक राहतात ते फिक्स आहे, ते बदलत नाही. पहिल्या गल्लीमध्ये 1 घर, दुसऱ्या गल्लीमध्ये 2, मग ती 2 कोण ते पण फिक्स आहे. दुसऱ्या गल्लीमध्ये 1 S आणि 1 P, 1 S आणि 1 P. आता मग बाळांनो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर वरून L ची किंमत काढता येते. N मायनस काय करावं लागतं, 1 करावं लागतं. आता मराठीमध्ये गल्ली म्हणजे काय, शेल. त्या गल्लीमध्ये घरं असतात, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात सब शेल. आणि त्या घरामध्ये काय असतं, मग घरामध्ये तुम्ही आता कुठं बसलाय, रूम मध्ये बसलाय, मग त्या रूमला काय म्हणायचं, सब शेल. गल्लीला काय म्हणायचं, सर्वांनी बोला, गल्लीला काय म्हणायचं, शेल. गल्लीतल्या घरांना काय म्हणायचं, सब शेल. आणि त्या घरातल्या रूमला काय म्हणायचं, सब शेल. आपण म्हणतो ऑर्बिटल्स. आपण काय म्हणतो, ऑर्बिटल्स. काय म्हणतो, ऑर्बिटल्स म्हणतो शॉर्टली. राईट. असो, मग मला काय करायचं आहे, तुम्हाला कळालं की गल्ले किती असतात, 7. गल्लीचा नंबर 5, घरं किती 5. कुठली कुठली, SPDFG. पण या जी घर कसं आहे, रिकाम आहे, त्याच्यामध्ये अजून इलेक्ट्रॉन गेले नाहीत. त्या गल्लीतलं जी घर अजून रिकाम आहे. आता जी घरामध्ये इलेक्ट्रॉन किती बसतात हे आपल्याला काढायचं आहे. बाळांनो, N कळालं तुम्हाला, गल्लीचा नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, त्याच्यावरून काढता येतो अझिमुथल क्वांटम नंबर. मग काय करावं लागतं, N-1, घराची संख्या प्रत्येक गल्लीमध्ये किती आहे. समजा 5व्या गल्लीमध्ये घराची संख्या किती आहे हे जर आपल्याला काढायचं असेल तर काय करावं लागेल, N-1 करावं लागेल. 5 म्हणजे N, त्यातलं 5 मधून 1 वजा केलं म्हणजे 4. म्हणजे किमती किती येतील, 0, 1, 2, 3, 4 पर्यंत येतील. मग 4 म्हणजे परत कुठल्या ऑर्बिटल येईल, F च्या पुढची जी ऑर्बिटल येईल, ती ऑर्बिटल आपल्याला गरजेची नाही. नंतर आपण बघणार आहे ती ऑर्बिटल जर आली तर पुढे ॲटॉमिक नंबर किती वाढत जातील ते आपल्याला नंतर बघायचं आहे. म्हणजे L ची किंमत कळाली, S साठी किती असते, 0, ते फिक्स असतं, ते काय बदलत नाही. अझिमुथल क्वांटम नंबर. S सब शेल साठी काय असते, 0, P साठी 1, D साठी किती 2 आणि F साठी किती 3. L ची किंमत 0, 1, 2, 3, राईट, सो ऑन. जी ची काय आपल्याला लोक येता येते. आता मला त्याच्यावर सब शेल काढता येतील का, व्हेरी सिंपल, मला त्याच्यावर सब शेल काढता येतील. राईट. नंबर ऑफ सबशेल कशा काढणार बाळांनो, नंबर ऑफ सबशेल ही रूमची संख्या, घरामध्ये रूम किती आहे हे आपल्याला 2L+1 न काढता येते. आता S घरामध्ये रूमची संख्या किती आहे, तर L ची किंमत किती मला पुटअप करावी लागणार, S साठी 0 मला इथं पुटअप करावं लागणार. रूमची संख्या किती लागणार,
2 इंटू 0 0 प्लस 1 1 म्हणजे इथं किंमत किती येणार आहे 1 येणार आहे. याचा अर्थ यस घरामध्ये रूम एकच असते, राईट. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या रूम नसतात, म्हणजे यस घर म्हणजेच रूम आहे. आता एका घरामध्ये मग किती इलेक्ट्रॉन राहतात, एका रूम मध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात, एका रूम मध्ये किती लोक राहतात, दोघं. कोण कोण, नवरा आणि बायको. कोण कोण राहतात, नवरा आणि बायको. एका रूम मध्ये 2 इलेक्ट्रॉन. ओके. मग बाळा मला सांगा यस 0 एल ची किंमत आपण इथं टाकली 0, उत्तर किती आली 1. मग पी मध्ये काय करावं लागणार, एक किंमत 1 व्हॅल्यू एल ची पुटअप करावी लागणार आणि आपल्याला नंबर ऑफ सबशेल रूमची संख्या करता येईल. मग इथं जर 1 पुटअप केलं 2 इंटू 1 2 2 प्लस 1 3 म्हणजे इथं सबशेल याचे किती असणार 3. मग कुठल्या कुठल्या असतात, पीएक्स पीवाय पीझेड, पीएक्स पीवाय पीझेड. आता या डी घरामध्ये खोल्या किती आहेत, डी घरामध्ये खोल्या किती आहेत ते मला काढायचं आहे. त्याला म्हणायचं मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स. त्याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक क्वांटम नंबर्स. आता मला डी घरामध्ये खोल्या किती काढायच्या आहेत, एल ची किंमत डी साठी किती आहे 2 2 इथं पुटअप करा 2 इंटू 2 4 प्लस 1 5. मग इथं मला 5 लिहावं लागेल. आता एफ साठी 3 किंमत आहे, 3 किंमत इथं पुटअप केली 2 इंटू 3 6 प्लस 1 7 म्हणजे बाळाला इथं 7 खोल्या असणार. एफ घरामध्ये खोल्या किती असणार 7 असणार. म्हणजे मला हे मी काय काढलं, नंबर ऑफ रूम्स. एका रूम मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. मग मला सांगा इथं रूम एकच आहे, हवं तर तुम्ही हे इक्वेशन वापरू शकता, राईट. त्या घरामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, सब शेल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती बसू शकतात आपल्याला ह्या इक्वेशन काढता येईल. 1 रूम 2 3 रूम 6 5 रूम 10 आणि 7 रूम 7 दुनी 14 इलेक्ट्रॉन बसू शकतात. आणि मग बाळांनो मी जर लक्षात घेतलं यस घरामध्ये किती बसतात 2 बसतात, पी घरामध्ये किती 6, डी घरामध्ये किती 10 इलेक्ट्रॉन बसतात आणि एफ घरामध्ये किती 14. याच्यापेक्षा कमी लिहिता येतील, जास्त लिहिता येणार नाहीत. जास्तीत जास्त यस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 इलेक्ट्रॉन बसू शकतात. मग बाळांनो मेंडेलिव्हचा प्रश्न आला. आणि मग आता जे नाही, कुठले ऑर्बिटल नाही कुणाला माहित नाही, जी ऑर्बिटल माहित नाही, त्या जी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकता हे तुम्ही सांगू शकता बाळांनो. यस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, यस मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार, यस मध्ये बाळांनो लिहिलं आपण यस मध्ये 2, पी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार 6, डी मध्ये किती 10, एफ मध्ये किती 14, मग जी मध्ये किती बसतील, एच मध्ये किती बसतील, आय मध्ये किती बसतील हे आपल्याला सांगता येतं. काय अवघड नाही. कसं सांगणार बघा बरं. या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे 4, या दोघांच्या मधला डिफरन्स किती 4, या दोघांच्या मधला डिफरन्स 4 आहे. मग या दोघांच्या मधला डिफरन्स किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. मग 14 आणि 4 किती 14 आणि 4 18, 18 आणि 4 किती 22. म्हणजे जे नवीन जी घर येईल त्या जी घरामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात 18 इलेक्ट्रॉन बसू शकतात. एच घरामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, एच घरामध्ये 22 इलेक्ट्रॉन बसू शकतात. अरे बाळांनो त्या एच घरामध्ये 22 इलेक्ट्रॉन टाकेपर्यंत मला नाही वाटत ही पृथ्वी राहील, राईट. ज्या पद्धतीनं पोल्युशन चाललंय, ज्या पद्धतीनं डिस्कवरी चाललेली आहे त्या पद्धतीनं बाळांनो ही पृथ्वी राहील असं मला कदापि वाटत नाही. ओके ठीक आहे. मग बाळांनो आपल्याला कळालं की त्या प्रत्येक घरामध्ये किती, जेवढ्या रूम त्याच्या दुप्पट इलेक्ट्रॉन. एका रूम मध्ये किती 2, नवरा बायको, नवरा बायको. ओके. क्लॉकवाईज स्पीड, अँटी क्लॉकवाईज स्पीड, नवरा आणि बायको असो. तर बाळांनो तुम्हाला कळालं की प्रत्येक घरामध्ये मला किती इलेक्ट्रॉन भरता येऊ शकतात. आणि मग बाळांनो जरा डोकं तुमचं जाग्यावर जर असेल तर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगता येईल. काय सांगता येईल सर, बघा बाळांनो या कॉलम पहिल्याला दुसऱ्याला काय म्हटलं आपण, अल्कली मेटल्स एस ब्लॉक एलिमेंट. 13 ते 18 ला काय म्हटलं आपण, पी ब्लॉक एलिमेंट. 3 ते 12 ला काय म्हटलं, डी ब्लॉक एलिमेंट. मग मला सांगा एस चे कॉलम 2च का, कारण की एस मध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात 2. 5व्या गल्ली मधला एस ऑर्बिटल मध्ये 5वी गल्ली एस ऑर्बिटल किती इलेक्ट्रॉन 2च. रुबिडियम स्ट्रॉन्टियम, पुढचा कोण आहे इट्रियम आहे, त्याची काही गरज नाही आपल्याला. एस ब्लॉक एलिमेंट 5व्या गल्लीतले किती 2च. कुठल्या घरात राहतात 5s2, 5s2. व्हेरी सिंपल, काय अवघड नाही.
तर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये किती किती इलेक्ट्रॉन बसतात हे कळालं. एस घरामध्ये 2 बसतात म्हणून किती कॉलम 2, पहिला दुसरा. पी घरामध्ये किती बसतात 6 बसतात. आता तुम्हाला कळालं मेन कारण काय, 6 बसण्याचं कारण काय. रूम किती आहेत 3 आहेत. या रूम कशावर डिपेंड असतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, याला काय म्हणायचं अझिमुथल क्वांटम नंबर म्हणायचं बा. आणि नंबर ऑफ सब शेलला काय म्हणायचं, ते काढायचं त्याला काय म्हणायचं मॅग्नेटिक क्वांटम नंबर. लास्ट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज त्याला म्हणायचं स्पिन क्वांटम नंबर. असो ते आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये डिटेल मध्ये आपण बघणार आहोत, नो डाऊट. ओके. आणि मग आता आपल्याला काय बघायचं आहे, पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन म्हणून 6 कॉलम. मग डी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 10. मग डी चे कॉलम किती पाहिजे 10 पाहिजे. मग एफ मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात 14 बसतात. मग एफ चे किती कॉलम पाहिजेत 14 पाहिजेत. मग जी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात सर, जी ऑर्बिटल नाही. बस समजा जी ऑर्बिटल आली, तुम्ही शोध लावला, नवीन एलिमेंट आले आणि जी ऑर्बिटल आली, तर त्या जी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतील 18. किती इलेक्ट्रॉन बसतील 18 इलेक्ट्रॉन बसतील वाहनो. ओके, समजलं सर्वांना. मग मला काय पाहिजे, मला फक्त या 4 ऑर्बिटल पाहिजे, जी आणि एच नको आता तात्पुरतं. म्हणजे एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. तुम्हाला सर्वांना कळलं का. राईट. हे डिस्ट्रीब्युशन प्रत्येक गल्ली किती घरं असतात, प्रत्येक घरामध्ये किती रूम असतात. एस घरामध्ये रूम, एस घरच म्हणजे रूम. पी घरामध्ये 3 ऑर्बिटल पी एक्स पी वाय पी झेड. डी घरामध्ये 5 असतात. राईट. कुठल्या डीएक्स वाय डीएक्स झेड डी वाय झेड, डीएक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर. आणि एफ घरामध्ये किती रूम असतात तर 7 असतात. प्रत्येक रूम मध्ये किती इलेक्ट्रॉन 2. मग 7 दुनी किती 14. व्हेरी सिंपल. आणि हे कॅल्क्युलेशन बघा जरा, डोकं शांत ठेवायचं, जरा बघायचं. गल्लीचा नंबर हे घरासाठी 0 नंबर असेल तर कुठलं घर यस, 1 असेल तर पी घर, 2 असेल तर डी, 3 असेल तर एफ घर. तुम्हाला याच्यावरून काय करता येतात, नंबर ऑफ सबशेल म्हणजे रूमची संख्या. रूमची संख्या करण्यासाठी काय पाहिजे 2l+1. आणि एका रूम मध्ये किती इलेक्ट्रॉन 2, म्हणून फक्त 2 न काय केले, रूमच्या संख्येला 2 न काय केले मल्टिप्लाय केले, इलेक्ट्रॉनची संख्या काढलेली. आणि मग आता आपल्याला जायचंय बाळांनो, हे जर तुम्हाला कळलं की प्रत्येक घरामध्ये किती किती इलेक्ट्रॉन बसतात, आणि मग सोपं झालं. एस घरामध्ये बोला बरं किती, एस घरामध्ये किती 2, पी घरामध्ये किती 6, नंतर 10 टाकायचे. पी घरात, पी घरात किती 2, पी घरात 7 इलेक्ट्रॉन, S2 P6 D10 F14. जी चं कळालं, एच कळालं, आयचं पण काढता येईल, काय अवघड नाही, व्हेरी सिंपल. आणि मग आपण बघून जाऊया इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला. पॉज करा आणि सर्व माहिती बघा, तुम्हाला जी पाहिजे आवश्यक वाटते ती सर्व काय करा लिहून घ्या. आणि मग आपण जाऊया बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला. इलेक्ट्रॉनिक मला कॉन्फिगरेशन लिहायचं आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मला कशावरून लिहायचं आहे, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशावरून लिहायचं आहे, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा. इथे डायग्राम ड्रॉ केल्या का, केल्या. जे आता मी जे लिहिलं ना तेच इथे लिहिलंय, पिरियडिक टेबल आहे ना तेच लिहिलंय. कसं काय लिहिलंय सांगा बरं मला सर. पहिली गल्ली, पहिला एलिमेंट हेलियम, दुसरा एलिमेंट हेलियम इथलाय. म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट मध्ये पहिल्या गल्लीमध्ये किती एलिमेंट आहेत 2. या दोघांचे इलेक्ट्रॉन कुठे आहेत 1s मध्ये. पहिल्या गल्लीमध्ये एकच घर, दुसऱ्या गल्लीमध्ये 2 घर, तिसऱ्या गल्लीमध्ये 3 घर, चौथ्या गल्लीमध्ये 4 घर, 5व्या गल्लीमध्ये 5 घर. पण एक घर कसं राहतं एम्प्टी, म्हणून लिहिलं नाही. लिहिलं तर चालतंय, तिथे काही इलेक्ट्रॉन जाणार नाही. 6व्या गल्लीमध्ये 6 घर, पण लिहिले किती 3च. 7व्या गल्लीमध्ये 7 घर, पण लिहिले किती 2च. कारण की तिथून पुढचे घर कसे राहतात, रिकामी राहतात. हे बघा, या प्रिन्सिपल नुसार जर आपण लिहायला गेलो, अबाव प्रिन्सिपल, त्यानुसार आपल्याला काय लिहिता येतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येत. आता सिंपल एक एक्झाम्पल घेऊया बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यावरून कसं लिहायचं. आता हे कळालं का तुम्हाला. बघा बरं, एस ब्लॉक एलिमेंट कुठून चालू होतो आणि कुठं संपतो. पहिल्या हेलियम तिथला इथं ठेवा तात्पुरता, पहिल्या पिरियड मध्ये आहे, दुसऱ्या पिरियड मध्ये, तिसऱ्या पिरियड मध्ये, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या. आणि मग हे मी काय लिहिले, पहिला पिरियड म्हणजे पहिल्या गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी गल्ली, चौथी, 5वा पिरियड, 6वा पिरियड, 7वा पिरियड, 7वा पिरियड. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे गल्लीचा नंबर असो. आणि मग बघा आता जाऊया आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला. सगळ्यात महत्वाचं बघा, तुम्ही एलिमेंट म्हणले की एक एलिमेंट सर्वांना माहित असतो. कुठला एलिमेंट माहित असतो, कार्बन. का कार्बन माहित असतो, बाळांनो तुम्ही ज्याला टच करता ना जीवनामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये, रोजच्या रोज
सेकंदाला तुम्ही टच करता. मी आता कशाला टच केले बाळांनो? कार्बनला. माझे ही कपडे कशाचे? कार्बनचे आहेत. मी खातो काय? कार्बन. मग मी कोण आहे? कार्बन. याचा अर्थ ऑल लिव्हिंग सिस्टीम मध्ये काय असतो बाळांनो? कुठला एलिमेंट असतो? कार्बन असतो. आणि मग कार्बनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती? 6. मास नंबर किती? 12. प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. 12 म्हणजे कोण? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन. 6 म्हणजे कोण? ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. म्हणजे 6 काय झाली? प्रोटॉनची तरी मानू शकता, इलेक्ट्रॉनची मानू शकता. मग आपण मानूया इलेक्ट्रॉनची. आणि मग इलेक्ट्रॉन मला इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन लिहायचं आहे या व्हेरियस ऑर्बिटल मध्ये. या व्हेरियस ऑर्बिटल मध्ये लिहायचं आहे. इथं तुम्ही केंद्रक माना, राईट, आणि इथं तुम्ही उभं राहा. किती इलेक्ट्रॉन तुमच्याकडे आहेत? 6 इलेक्ट्रॉन तुमच्याकडे आहेत. तुम्ही काय करणार? मात्र हे विसरायचं नाही. सांगितलं कसं आलं ते. एस मध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14. राईट. तुमच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे सांगा बरं? 6. इथं उभं राहायचं, भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन घ्यायचे? 6. पहिलं घर कुठलं लागलं? सापशिडी खेळाय का कधी? तशी खेळा मग आता. पहिलं कुठलं घर लागलं? 1 एस. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन? 2. मग 2 टाकले. अजून किती शिल्लक आहेत बघायचं. गाडीमधलं पेट्रोल संपलं की गाडी थांबते. तुमचं कसं होतं? पेट्रोल संपलं तरी गाडी पळते तुमची. असं होऊ शकत नाही. अपोजिट टू काय आहे ते? थर्मोडायनेमिक्स. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट टू बी डिस्ट्रॉयड बट वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड टू अनदर फॉर्म. पेट्रोल नाही तर हीट कुठे येईल? आणि हीट कायनेटिक मध्ये कशी रूपांतर होईल? नाही होणार. ओके. किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. 2 टाकले, 4 शिल्लक. आता बाबा इथून इथे यायचं, परत पाठीमागं जायचं. परत कुठलं लागलं? दुसऱ्या गल्लीत गेलो. दुसऱ्या गल्लीतलं 2 एस. त्याच्यात किती टाकणार? 2. आता 2च शिल्लक राहिले. तिसऱ्या गल्लीत जाताना परत कुठलं एक दुसऱ्या गल्लीतच राहिलं अजून एक घर. 2p मध्ये किती टाकणार? 2. म्हणजे काय होणार? पहिल्या गल्लीतलं 1s2, दुसऱ्या गल्लीतलं 2s2. नंतर येणार इथं गेलं की इकडे खाली नाही जायचं. इथून याचं पाठीमागं, मग खाली, पाठीमागं, मग खाली. याचा आता 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकणार? 2p मध्ये 12 इलेक्ट्रॉन टाकणार. 2. नंतर लिहिणार 6. 6 बसू शकतात पण तुमच्याकडे शिल्लक किती आहेत? 2च. म्हणजे लिहिणार कसं सांगा बरं? 1s2, 2s2 आणि 2p2. p मध्ये 6 बसतात मला पण माहित आहे. पण तुम्ही किती लिहिणार? 2 लिहिणार बा. कारण तुमच्याकडे 2 शिल्लक राहिले. पेट्रोल संपलं, गाडी थांबली. पेट्रोल संपलं, गाडी थांबली. इलेक्ट्रॉन संपल्यानंतर थांबणार. नंतर भरत जायचं नाही, थांबायचं. इलेक्ट्रॉन संपलं की थांबायचं. कार्बनचं लिहिला. तसं मला सांगा बा, सिलिकॉन लिहिता येईल का? 10वीचे मुलं 20 पर्यंत तरी ॲटॉमिक नंबर आपल्याला माहित पाहिजेत. आजचा होमवर्क असणार 1 ते 20 काय यायला पाहिजेत? ॲटॉमिक नंबर यायला पाहिजेत, नो डाऊट. ओके. सिलिकॉन ॲटॉमिक नंबर किती? 14. कसा लिहिणार सांगा बरं? मग सिंपल आहे सर. कसं लिहिणार? इथं 2 परत येणार पाठीमागं, इथं 2 परत येणार पाठीमागं. 2p6 10 संपले. 3s2 12 संपले, परत पाठीमागं जायचं. इथं 3p मध्ये किती लिहिणार? शिल्लक राहिलेले 12 आणि 2 किती? 14. म्हणजे 3p मला लिहावं लागेल 2. काय लिहावं लागेल? 3p2. म्हणजे काय सांगा बरं सर? व्हेरी सिंपल. 1s2, 2s2, 2p6 किती झाले टोटल इलेक्ट्रॉन? 10. 1s2, 2s2. इथं रेड कलर दिसतोय बघा. ब्लॅक मधनं रेड मधनं ब्लॅक मधनं रेड मधनं ब्लॅक असं जायचं. असं यायचं पाठीमागं जायचं. मग याच म्हणजे असा ॲटॉमिक नंबर वाटतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 झालं की परत पाठीमागं. तसं तर पाठीमागं जायचं आपल्याला. ओके. मला सांगा 2p6 झाले की काय असणार? 2p6 नंतर कोण असणार? 3s2. मग लिहायचं 3s2. 3s2 झालं की खाली नाही जायचं. 3s2 झालं की मागं जायचं. कुठली आली? 3p. मग 3p मध्ये किती? 3p मध्ये 6 टाकू शकतो. पण माझ्याकडे शिल्लक किती आहेत बघायचं. 2 आणि 2 4 आणि 6 10 आणि 2 12. माझ्याकडे 14 आहे तर मी लिहिणार 3p2. काय लिहिणार? 3p2. ओके. कशी गेली? कशी गेली? कुठे गेली? फिरायला. शेवटी फिरायला आहे ना? फिरायला. ओके. कशी गेली? सुन. पहा बरे. फिरायला. आता गेलीचा ॲटॉमिक नंबर काढूया का बाळांनो? काढूया. 6 अधिक 8 14 आणि 14 अधिक 18. 14 अधिक 18. 18 किती रे बाबांनो? 14 अधिक 18. 14 अधिक 18. 8 आणि 4 12. 32. मग इथे 32 लिहायचं. 32 ॲटॉमिक नंबर आहे. कशी टाकणार तुम्ही इलेक्ट्रॉन? सोपा आहे बाळांनो.
असं टाकत जायचं. ओके, पाठीमागे यायचं टाकत जायचं, पाठीमागे यायचं टाकत जायचं, पाठीमागे यायचं टाकत जायचं. पेट्रोल संपली की गाडी थांबली. पेट्रोल संपली की गाडी काय झाली? थांबली. ऍटॉमिक नंबर काढता येतात. वरून खाली 2 8 8 18 18 32 32 असे ऍटॉमिक नंबर आपल्याला काढता येतात. कॅल्क्युलेशन करा जरा, मॅथमॅटिक्स आहे तिथे काय केमिस्ट्री वगैरे काय नाहीये. ओके, जर्मेनियम ऍटॉमिक नंबर 32. मेटॅलॉइड आहे काय? मेटॅलॉइड सेमीकंडक्टर जर्मेनियम काय लिहिणार? 1s2 2s2 2p6 3s2 आहे ते लिहिणार. इथं किती संपले? 12 आणि 2 14. 3p6 म्हणजे झाला 18. आता इथं जाऊया, कसं टाकणार सांगा? 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10. लक्षात ठेवा 3d10 लिहिलं की 30 इलेक्ट्रॉन असतात 30. मग 4p मध्ये किती टाकणार? 2. 4p मध्ये किती टाकणार? 2. याचा अर्थ 3p6 पुढे काय झालं सांगा? 3p झालं की 4s2 4s झालं की काय? 3d10 3d10 झाले की काय? 4p काय? 4p 4p मध्ये किती इलेक्ट्रॉन टाकणार बघायचं का? 3d10 ला किती होतं तिथं? 3d10 ला होता 30. मग 30 आणि 2 काय? 32. आता एक गोष्ट मला कळाली, कशी गेली सून पहा बरे. मग या सूनचा ऍटॉमिक नंबर किती? 32 अधिक 18 32 अधिक 18 50 50 अधिक 32 असं करावं लागेल आपल्याला. ओके, 8 8 18 18 32 32 ऍड करत जायचं. ऍटॉमिक नंबर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतात सर्वांचे, पाठ करायची काही गरज नाही. आता ह्याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मला लिहायचा. मला डायरेक्ट लिहिता येईल का? हो, येईल की. कसं काय लिहिता येईल सांगा बरं? कार्बन कुठल्या गल्लीतला आहे? कार्बन दुसऱ्या गल्लीतला आहे. बघा बरं तिथं कार्बन कुठल्या गल्लीतला आहे? दुसऱ्या गल्लीतला. काय आलं बघा? 2. मला सांगा हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. 2p. इथं पी ब्लॉक मधला पहिला कॉलम, पी ब्लॉक मधला दुसरा कॉलम 2p1 2p2 2p3 2p4 2p5 2p6. मग याचं आलं 2p2. मग याचं काय? सिलिकॉनचं काय येणार? 3p2. जर्मेनियमचं काय येणार? 4p2. मग टीनचं काय येणार? टीनचं 5p2. मग या पीबीचं काय येणार? 6p2. फ्लेरोव्हियमचं काय येणार? 7p2. काय येणार? 7p2. याचा अर्थ बघा, या एसेनचं शेवटचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन मला लिहिता येईल. काय येणार? 5p2. कशी गेली सून? मेली नाही, गेली. गेली सून पहा बरे. पहा बरेचा ऍटॉमिक नंबर काय येईल? सर सोपा आहे. 50 अधिक 32 किती? 82. 50 अधिक 32 किती? 82. आणि त्याचं काय येईल? 6p2. सोपं किती आहे बघा? p2 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 p2. का p2? कारण की पी ब्लॉक मधला कॉलम पहिला बाळ गंगाधर इंडियन टिळक, कॉलम नंबर दुसरा कशी गेली सून पहा बरे फिरायला. कशी गेली सून पहा बरे फिरायला 6p2. आणि मग आता माझा प्रश्न आहे, फ्लेरोव्हियमचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येईल का? सर येईल. कुठे गेला? एफएल. एफएल कशी गेली सून पहा बरे फिरायला. 82 अधिक 32. 82 अधिक 32 केलं तर इथे येईल 4 8 आणि 3 किती बघा? 11 114 12 13 14. बरोबर आहे, बरोबर आहे. पाहून इथे किती येईल? 114. पहिला युपीएससी नियम होतं, आता आले सिम्बॉल. आणि मग याचा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 6व्या पिरियड मधून कुठल्या पिरियड मध्ये जाईल? 7व्या पिरियड मध्ये. इथं असणार p1, इथं येणार p2 p3 p4 p5 आणि p6. 7p1 7p2 7p3 असं येणार. मग याचं काय येईल? इथं 6p2 आलं, इथं काय येईल? 7p2. आणि मग तुम्हाला आता कळालं असेल आपण बानो व्हर्टिकली एलिमेंट कशासाठी लक्षात ठेवले? कारण की त्यांचं आउटर 2p2 3p2 4p2 5p2 6p2 7p2. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आलं? आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्हर्टिकली कसं येतं? सेम येतं. आणि म्हणून मेंडेलिव्हनं सांगितलं की जी मी व्हर्टिकल अरेंजमेंट एलिमेंटची करतोय त्यांच्या प्रॉपर्टीज कशा येतात? त्यांच्या प्रॉपर्टीज सिमिलर येतात. कार्बन फॅमिली म्हणायचं. काय म्हणायचं बाळांनो? कार्बन फॅमिली कशी गेली सून पहा बरे
फिरायला. शेवटी काय आलंय नवीन? फिरायला. कशी गेली सून पहाबरे फिरायला. आणि मग तुम्हाला कळलं बघा व्हर्टिकलच काय एलिमेंट आपण लक्षात ठेवायचे. कळलं का सर्वांना? कारण की त्यांचं शेवटचं म्हणजे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येतं? सेम येतं. मग मला सर आम्हाला जनरल सांगता का? काय सांगता का जनरल? जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येण्यासाठी या सर्व अबोव प्रिन्सिपल्स या ऑर्बिटलची ऑर्डर आम्हाला सांगता का? दिसते की तिथं बाळानो? कशी काय लिहू शकता सांगा बरं? ऑर्डर मला लिहायची आहे. लिहूया बाळानो. पॉज करा आणि यांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तुम्ही सर्वांचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन तुम्ही लिहू शकता. आता मला सांगा पहिली ऑर्बिट कुठली लिहा तिथं बघून सांगायचं. असं सांगायचं 1s 2s 2p 3s 3p 4s पाठीमागे यायचं 3d 4p 5s. कदाचित तुम्ही काय करता 5s नंतर 6s लिहिता. नाही चालणार. 5s नंतर पाठीमागे यायचं 4d 5p 6s परत पाठीमागे यायचं 4f 5d 6p 7s परत पाठीमागे यायचं 5f 6d 7p. इथं किती इलेक्ट्रॉन सापडणार? याचं नाव काय? ओजी. उगाचच ओगेनेसॉन. या ओगेनेसॉन आहे बघा त्याचा ॲटॉमिक नंबर किती असणार आहे? 118. आणि इथं 7p मध्ये 6 इलेक्ट्रॉन टाकले की 118 चे 118 इलेक्ट्रॉन संपतात बघा. ओके. आणि मग सांगता येईल का? असं सांगायचं असं वरती जायचं परत खाली जायचं परत वरती यायचं परत खाली जायचं. मग सांगता येईल बघा. व्हेरी सिंपल. सांगा बरं. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहिता येईल सांगा बरं सर? 1s2 सॉरी आता मी इलेक्ट्रॉन काय लिहिणार नाही फक्त ऑर्बिटल लिहायचे. सांगा 1s 2s तिथं बघा. नंतर कुठले आहे? 2p नंतर कुठे आहे? 3s नंतर कुठले आहे? 3p नंतर कोण आहे? 4s एरोचं टोक बघा 4s. आता 4s नंतर पाठीमागे जायचं 3d नंतर कोण? 4p नंतर कोण? 5s नंतर कोण? 4d आणि 4d नंतर कोण? 4d नंतर 5p 6s 4d 5p 6s नंतर पाठीमागे 4f 5d 6p 7s. म्हणजे कसं लिहिणार? 4f 5d 6p 7s आणि नंतर लिहिणार 5f 6d 7p आणि इथं 6 लिहिलं बाळांनो 7p 6 लिहिलं 6 इलेक्ट्रॉन लिहिले की 118 इलेक्ट्रॉन संपणार. एवढं सोपं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता बाळांनो फक्त इलेक्ट्रॉन भरत जायचं आहे. जेवढा ॲटॉमिक नंबर तुम्हाला दिला जाईल त्याच्यानुसार तुम्ही इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. मग तुम्हाला भरता येतील का? येतील. बघा बरं एक्झाम्पल एक घ्या बरं. मॉलिब्डेनम का आता हा घेऊया. बघा इथला हा घेऊया पण झुणका खाल्ला कधी पिलो 2 लिटर आणि कुठे गेलो सांगायची गरज नाही. मर्क्युरी कोण बनेगा करोडपती? विचारतो फॉलोइंग मेटल इज प्रेझेंट इन लिक्विड फॉर्म ऍट रूम टेम्परेचर. बानो सर्व मेटलचं लिक्विड बनवता येतं पण रूम टेम्परेचरला एकच मेटल लिक्विड आहे आणि त्याचं नाव आहे मर्क्युरी. सिम्बॉल त्याचा आहे Hg. ॲटॉमिक नंबर 80. ॲटॉमिक नंबर किती? 80. सांगा जर कुठलं पहिलं आहे त्याच्यानुसार दिलं अपोव प्रिन्सिपल नुसार 1s2 2s2 2p6. s मध्ये 2च लिहायचे, p मध्ये 6 लिहायचे, d मध्ये 10 लिहायचे, f मध्ये 14 लिहायचे, g मध्ये 8 लिहायचे. g ऑर्बिटल येणार नाही सर. 3p6 3s2 3p किती? 3p6 4s2 3d10 किती संपतात? 30 4p6 5s2 राईट 4d10 48 संपतात 5p6 6s2 4f14 f आले ऑर्बिटल. f मध्ये किती? f मध्ये 14 नंतर कुठला आहे? 5d10 70 संपतात 70. इथं मला वाटतं 80 संपले. सॉरी काउंट करूया आपण 4 आणि 10 आणि 2 12 18 आणि 2 20 30 36 आणि 2 38 38 आणि 10 48 आणि 6 48 आणि 54 आणि 2 56 56 आणि 14 किती? 56 आणि 14 70 आणि 70 आणि 10 किती? 80 संपले. म्हणजे इथं 5d10 येणार. कसं येणार? 5d10. मग बरोबर आलंय का चुकीचं आलंय? कसे ओळखणार तुम्ही सर?
मग सर तुम्ही सांगितलं होतं या सर्व जणांचं किती येणार, यांचं येणार P1, यांचं काय येणार, यांचं येणार P1, यांचं येणार P2, यांचं येणार P3, यांचं काय येणार P4, यांचं काय येणार P5 आणि या सर्वांचं काय येणार P6. मग मला सांगा हा S ब्लॉक एलिमेंट आहे, या सर्वांचं काय येणार S1, यांचं काय येणार बेगम मुघलांची S2. मग मला सांगा हा कुठला ब्लॉक एलिमेंट आहे, सर D आहे. मग यांचं काय येणार तिसऱ्या कॉलमचं येणार D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9. झुणका कडी किती येणार, हे झालं D9. मग हे काय येणार D10. आलं का D10. बघा डी ब्लॉक मधला 10वा कॉलम बरोबर आहे, पिरियडिक टेबल मधला 12वा वजा 2s चे म्हणजे हा 10वा कॉलम आहे डी मधला, पिरियडिक टेबल मधला 12वा, डी मधला 10वा म्हणजे ते बरोबर आहे. आणि लास्ट लेक्चर मध्ये बघितला पण डी साठी प्रिन्सिपल क्वार्टर नंबर मधून किती वजा करावं लागतं 1 5 6 वजा 1 5 म्हणजे इथली जी डी ऑर्बिटल आहे ही असते 3D 4D 5D 6D 7D तिथं लिहिलंच नाही आपण, 6D पर्यंत लिहिलं, 7D आपण इथं लिहिलेली नाही कारण ती एम्प्टी असते त्यामुळे काही लिहिण्याची गरज नाही. याचा अर्थ हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मर्क्युरी साठी कसं आहे बरोबरच आहे. आणि मग काय तुमच्यासाठी होमवर्क असणार, काय करायचं एस ब्लॉक एलिमेंट मधली 5, डी ब्लॉक एलिमेंट मधली किती 5, पी ब्लॉक मधली 5 आणि एफ ब्लॉक मधली किती 5. एलिमेंट कुठला का असेना तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता येणारच. काय करायचं आहे हे याच्या हे बाळानो काय केमिस्ट्री म्हणजे बाळानो तिथं काय जादू वगैरे काय नाही, ती पिरियडिक टेबलच असा लिहिलेला आहे. हे मात्र तुम्हाला यायला पाहिजे, याचं तुम्हाला कष्ट करावं लागेल. आणि मग बाळानो त्याच्यानुसार तुम्हाला हे जर लिहिता आलं आणि हे लिहिता आलं तर तुम्हाला सर्वांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिता आलं, काहीही प्रॉब्लेम नाही. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन 2 लिहायचे मॅक्झिमम, पी मध्ये 6 लिहायचे, डी मध्ये 10 लिहायचे, एफ मध्ये किती लिहायचे 14 लिहायचे. असं आपल्याला इलेक्ट्रॉनिकचं डिस्ट्रीब्युशन करता येईल. आता जे जी ऑर्बिटल लिहिलेले आहे त्या जी ऑर्बिटलचं हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन होमवर्क समजला का, सर्वांचे 5-5 सर्व ब्लॉकचे 5-5 एलिमेंट्स बनवून तुम्ही लिहायचे आहेत. मर्क्युरीचं हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे. व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता आणि मग बनवून लिहून घेऊ शकता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्वांचं लिहा. राईट, काय प्रॉब्लेम आला असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कमेंट मध्ये तुम्ही टाकू शकता काय तुम्हाला हवा असेल तर. ओके, मग हे मला सांगा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असतं. यांचं S1 S2 S ब्लॉक फिनिश, D1 D2 D3 D4 D5 D6 D7 D8 D9 D10 D ब्लॉक फिनिश. इथं काय असणार P1 या सर्वांचं P ब्लॉक मधला पहिला म्हणून या सर्वांचं असणार P1 P2 P3 P4 P5 आणि P6. मग सर मला याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय सांगा बरं. सोपं आहे, पिरियडिक टेबलवरून लगेच सांगता येतं. चौथ्या गली मधला यस मधला दुसरा पहिला आणि दुसरा म्हणजे असणार 4s2 4s1 4s2. व्हेरी सिंपल, म्हणजे तिचं उत्तर येणार आहे 4s2. कॅल्शियमचं उत्तर काय येणार आहे 4s2. बघूया का आपण, बघा बरं कॅल्शियम ऍटॉम नंबर किती सर 20. लिहा बरं काय यायला पाहिजे 4s1 4s2 असं उत्तर यायला पाहिजे. येते का बघा तिथं 1s2 नंतर कुठली 2s2 2s2 2p6 3s2 2p6 3s2. आता कुठली 3p6 3p6 18 इलेक्ट्रॉन संपले राहिले 2 4s2. बघा काउंट करून 4 6 10 2 12 6 18 आणि 2 20. याचा अर्थ काय आला 4s. पोटॅशियमचं काय येणार पोटॅशियम 19 शेवटचं काय येणार 4s1. कॅल्शियमचं काय येणार 4s2. व्हेरी सिंपल. मग सीझियम बॅलन्सचं काय येणार 6s1 6s2. फ्रॅन्सियमचं काय येणार 7s1. सर मला सांगा या रेनियमचं काय येईल. रेनियमचं काय येईल 6 मधून 1 वजा करायचं डी साठी 5 D1 D2 D3 D4 D5 5D5 येणार रेनियम साठी. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा 5D5. ओके, तर सर्वांना बाळांनो तुम्हाला समजत असेल, आवडते का लाईक केलं पाहिजे. जर बाळांनो तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्व जे निडी स्टुडंट्स आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ काय करा शेअर करा. ओके, आणि मग बघा आपल्याला आता मेंदिलीचं जर असं काम करायचं आहे, ते काम काय करायचं आहे सर्वांनी लक्ष द्या. बाळांनो मेंदिलीनं काय केलं
मेंडेलिव्हने ज्या वेळेला पिरियडिक टेबल तयार केला त्यावेळेला काही ठिकाणी रिकामी जागा सोडली होती आणि त्या रिकाम्या जागेमध्ये त्याने सांगितलं कालांतरानं काही वर्षांनंतर काय केलं जाईल, इलेमेंट शोधले जातील आणि त्या इलेमेंट या जागेवरती येतील आणि त्यांच्या प्रॉपर्टी अशा असतील. असे कुठले इलेमेंट्स आहेत, गॅलियम आणि जर्मेनियम. अल्युमिनियमच्या खालची हा इलेमेंट शोधला गेला नव्हता, त्यावेळेला त्याचं नाव दिलं होतं इका अल्युमिनियम. जर्मेनियमचं नाव काय दिलं होतं, इका सिलिकॉन. आणि बाळांनो खरोखर काही वर्षानंतर ते एलिमेंट शोधले गेले. ओके, बाळ गंगाधर इंडियन टिळक नाहीत, मॉडिफिकेशन झालं आता. आणि मग माझा असा प्रश्न आहे, जर तुम्हाला आता एलिमेंट किती आहे, 118 आहे, आणि मग मी तुम्हाला प्रश्न विचारला की या जाग्यावरती कुठले कुठले एलिमेंट येतील आणि त्यांचा ऍटॉमिक नंबर काय असेल, आणि मग आता मी प्रश्न तुम्हाला विचारला. आता ह्या दोन गोष्टी नाहीत, पण आता हे मी सांगू शकतो. का सांगू शकतो, तर बाळांनो मेंडेलिव्हनं अशी छान अशी मांडणी केलेली आहे, त्यामुळे आपण फ्युचर मधल्या सुद्धा गोष्टी सांगू शकतो. मी काय, तुम्ही सुद्धा सांगू शकता आणि तुम्ही सांगणार आहे, नो डाऊट. ओके, आणि मग कॉलम नंबर मला सांगा, तिथला एलिमेंट किती आहे, 118 आहे, म्हणजे याचा ॲटॉमिक नंबर किती असणार, 119. नाव काय द्यायचं, अगोदर तुम्ही तयार करा लॅबमध्ये आणि मग त्याला नाव द्या. तोपर्यंत नाव देता येणार नाही, व तोपर्यंत नाव काय द्यायचं, अन अन राईट. 9 ला काय बाळो, अन अन इन इनियम, अन अन इनियम, कारण की त्याचा अजून शोधच लागला नाही. त्याचा आययुपीएससी नेम मात्र देता येतं, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. ओके, आता मग याचा काय असेल, 120 असेल. मग 119 कोण असणार, मग कॉलम पहिल्याच्या खाली आहे म्हणजे अल्कली असणार आहे. 120 कोण असणार आहे, अल्कलाइन अर्थ मेटल असणार आहे. आणि मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, नेक्स्ट इनकमिंग अल्कली मेटल, त्याचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे, सांगा बरं. ॲटॉमिक नंबर काय असणार, 119. नेक्स्ट इनकमिंग अल्कलाइन अर्थ मेटल कुठला असणार आहे, 120 ॲटॉमिक नंबर. आणि मग बाळांनो मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ पॉज करायचा आणि मग उत्तर तुम्ही काढायचं आणि मग मला सांगायचं काय उत्तर येतंय ते. राईट, द नेक्स्ट इनकमिंग, नेक्स्ट येणारा नोबेल गॅस, त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल. तुम्हाला नाव कोण विचारणार नाही, कारण की तो अजून शोधलाच गेला नाही. पण बाळांनो नेक्स्ट इनकमिंग नोबेल गॅस ॲटम, राईट, त्याचा ॲटॉमिक नंबर काय असेल. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ नेक्स्ट इनकमिंग नोबेल गॅस ॲटम, राईट. इनर गॅस, मग तुम्हाला तो कॉलम माहित आहे, ॲटॉमिक नंबर कसे काढायचे तुम्हाला माहित आहे. किती ऍड करायचं बाळांनो, सिंपल आहे. किती ऍड करायचं बघा बरं. चला सर्वांनी वाक्य म्हणा बरं, मला नेक्स्ट नोबेल गॅस ॲटमचा ॲटॉमिक नंबर मला काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करा, तोपर्यंत मी उत्तर काढतो. ओके, नाव काय वाक्य बाळांनो, हे माने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. आर रंगविलेच काय रे, आर नेडॉन, उगाचच ओगॅरिसॉन उगाचच. हे माने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले उगाचच. याचा ॲटॉमिक नंबर 2 अधिक 8, 2 अधिक 8 10, 10 अधिक 8 18, 18 अधिक 18 36, 36 अधिक 18 54, 54 अधिक 32 86, आणि 86 अधिक 32 किती होणार, सोपं आहे, 118 होणार, कारण तो 118 वाच आहे, सोपं आहे. आणि मग बाळांनो इथला इलेमेंट खोचरे सर आहे. इथला इलेमेंट कोण आहे मला पण माहित नाही, माझं नाव देतो त्याला डायरेक्ट, खोचरे सर. मग खोचरे सरांचा ॲटॉमिक, मग खोचरे सर कोण आहे, नेक्स्ट इनकमिंग नोबेल गॅस ॲटम आहे. मग त्याचा ॲटॉमिक नंबर किती काढूया बरं, डायरेक्ट उत्तर देतो बघा मी, 168 168 काढा बरं उत्तर, 168 उत्तर आहे त्याचं. डायरेक्ट उत्तर सांगतो मी. कसं काढलं, सोपं आहे. कसं काढलं, सोपं आहे. पहिली गल्ली, दुसरी गल्ली, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी आणि बाळांनो 8वी गल्ली. 8व्या गल्ली कॉलम त्या तिथं जायचंय बाळांनो. कसं जायचं बघा बरं. बाळांनो किती ऍड करायचं असतं बघा, राईट, ऍड किती करावं लागतं आपल्याला. आता इथं तुम्ही किती ऍड केलं, 32 म्हणजे 2 8 8 18 18 32 32. आता मग किती ऍड करावं लागणार आहे तुम्हाला, सोपं आहे बघा किती ऍड करावं लागतंय मला. ओके, मला सांगा, यस पहिली गल्ली किती, 2च बरोबर आहे. खाली जाताना परत किती ऍड केलं, 8 8 ऍड केलं. इथून खाली जाताना 8 ऍड करावं लागतं.
कारण की बाळा तिथं यस मध्ये 2 आणि पी मध्ये 6 दुसऱ्या गल्लीत. तिसऱ्या गल्लीत काय होतं सर 3s2 3s2 काय म्हणायची गरज नाही. तिसऱ्या गल्लीमध्ये s2p6 कारण की 3d ऑर्बिटल चौथ्या गल्लीत आहे. लक्षात ठेवा 3d ऑर्बिटल चौथ्या गल्लीत आहे. आता मग काय करावं लागतं याच्या खाली किती इलेक्ट्रॉन झाले 2 किती झाले 8 किती झाले 8. आता परत किती 8 8 झाले आता 18. उत्तर यायला पाहिजे 18 म्हणजे यस मध्ये 2 पी मध्ये 6 आणि डी मध्ये किती 10. परत उत्तर किती आलं पाहिजे 18 म्हणजे यस मध्ये 2 पी मध्ये 6 डी मध्ये किती 10. आता उत्तर किती आलं पाहिजे 32. 32 खाली जाताना उत्तर येण्यासाठी किती यस मध्ये 2 पी मध्ये 6 डी मध्ये 10 आणि एफ मध्ये किती 14. त्यांची बेरीज 32 होते. यस मध्ये 2 पी मध्ये 6 डी मध्ये 10 एफ मध्ये 14 त्याचे होते 32. आणि आता 32 नंतर किती ऍड करावं लागेल हे काढावं लागेल बा. मग एस पी डी एफ जी नवीन ऑर्बिटल कुठली आल्या जी 14 नंतर किती इलेक्ट्रॉन 18. मग टाका बरं 2 6 10 14 अधिक 4 18 या सर्वांची बेरीज केली उत्तर किती येतं 50. बघा बरं कसं 50 येते राईट. 14 6 किती 20 20 10 किती 30 30 18 किती 48 48 2 50. याचा अर्थ शेवटचं एलिमेंट किती रे बाबानो 118 अधिक 50 करा 118 अधिक 50 168. नवीन तुम्हाला काय कळालं जर तुम्ही तुमच्या मुलांनी रिसर्च केला आणि नवीन एलिमेंट काय केले शोधले तयार केलेल्यामध्ये आणि जर नवीन नेक्स्ट नोबेल गॅस ऍटम तयार केला एलिमेंट तयार केला तर बघा त्याचा ऍटम नंबर किती असेल 168. किती ऍटॉमिक नंबर असेल 168 असेल. समजलं का. म्हणजे तुम्ही कोण झाला मेंडेलिव झाला. कोण झाला तुम्ही मेंडेलिव. याचा अर्थ बघानो मेंडेलिवनं अशी छान मांडणी केलेली आहे की बघानो तुम्हाला ज्या गोष्टी आता नाहीत नवीन कधीतरी शोधल्या जातील त्या गोष्टींची माहिती सुद्धा तुम्हाला पिरियडिक टेबल मुळे कळते. याचा अर्थ का मी म्हणलं पिरियडिक टेबल इज द हार्ट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. जर पिरियडिक टेबल तुम्हाला जर आला तर बघानो सर्व गोष्टी तुम्हाला येत जातात. ओके इथं आपण बघा थांबूया. तुम्हाला होमवर्क समजला असेल तर तुम्ही एस पी डी एफ प्रत्येक ब्लॉक मधले बघा तुम्ही किती एलिमेंट घ्यायचे आहेत तर प्रत्येक ब्लॉक मध्ये तुम्ही बघा 5-5 एलिमेंट घ्यायचे आहेत. असं 20 एलिमेंट त्याचं काय करायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. नेक्स्ट पार्टला आपण लवकरच भेटू. धन्यवाद. थँक्यू सो मच.